हेलो एवरीवन, वेलकम बैक टू माय चैनल। तो आज है एक दिवसीय भव्य धम्म परिषद सोहड़ा मंगरुड़पीर में। तो चलिए आप भी मेरे साथ वहाँ पे मैं आपको दिखाती हूँ कि कैसा रहता है एक दिवसीय भव्य धम्म परिषद सोहड़ा। तो चलिए आप भी मेरे साथ। या धम्म परिषदच्या हेलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, वेलकम बैक टू माय चैनल। सो फ्रेंड्स, आज है 26 फरवरी 2024। तो आज हमारे यहाँ मंगरुड़पीर में पोटीफाटा में बौद्ध धम्म परिषद है। तो उसके लिए अभी मैं रेडी हो गई हूँ और अभी मैं उसके लिए निकल रही हूँ। तो अभी देखिए, अभी वहाँ चल के मैं आपको दिखाती हूँ कि आज का प्रोग्राम कैसा है। तो सबसे पहले अभी तो परित्रण पाठ है जो दिन भर रहेगा, और शाम में जो फेमस गायिका है अंजलि भारती नागपुर की, तो आज उसका मतलब बौद्ध धम्म का जो सॉन्ग का पूरा प्रोग्राम है। तो अभी हम निकल गए हैं धम्म परिषद जाने के लिए। तो चलिए आप भी हमारे साथ। वैसे अभी हम ये पास ही पहुंच गए हैं, अभी ज़्यादा दूर नहीं है यहाँ से। तो चलिए आप भी हमारे साथ, मैं आपको भी दिखाती हूँ। तो हम अभी यहाँ पे पहुँच गए हैं और आप देख सकते हैं यहाँ पे कितने सारे लोग हैं। तो चलिए आप भी अभी अंदर हमारे साथ। तो देखिए यहाँ पे ये भंते जी आ गए हैं और उनका अभी स्वागत हो रहा है। अरहत सम्मा संबुद्ध साधु म्हणा सगळे जण साधु 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 टिपन्नो भगवतो सावक संगो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संगो स्वामीची पटी संगो अभी भंते जी का स्वागत समारंभ हो गया है और अभी वो स्टेज पे भी आ गए हैं। तो अभी देखिए आगे क्या होता है, मैं आपको दिखाती हूँ। तो यहाँ देखिए, अभी ये एक दिवसीय भव्य धम्म परिषद के लिए यहाँ पे कितने दूर दूर से लोग आए हैं। ये पोटीफाटा पे है, तो वहाँ पे बहुत सारे लोग आए हैं और बहुत दूर दूर से भी आए हैं, और बहुत सारे ज़्यादा से ज़्यादा महिलाएं आए हैं। तो देखिए अभी कैसा रहता है ये एक दिवसीय भव्य धम्म परिषद। पद्धतीमध्ये शांततेनं बसायचं, असं थोडंसं त्रिरत्नाची वंदना करूया। बसून घ्या, खाली बसलं चालते, जिथं जागा मिळेल, परंतु लाईनशीर बसलं जरा बरं वाटतं। धम्म नमस्वामी सुपटी बोधी मागचेत अनंत यानो लोक तस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो। ये जो भंते जी यहाँ पे आए हैं ये ना बहुत ही स्ट्रिक्ट है, तो और ये बोल रहे हैं कि अच्छे से वंदना लेना नहीं आ रहा है, इसीलिए ये खुद ही बोल रहे हैं। बोधि सत्ता नागा महिंद। अभी वंदना हो गई है और अभी स्वागत समारंभ चालू हो गया है। तो देखिए अभी ये भंते जी का स्वागत समारंभ कर रहे हैं सबसे पहले। सर्व बौद्ध उपासक आणि उपासिकांना विनंती आहे की टाळ्यांच्या गजरात आपण पूज्य। यानंतर पूजनीय भंते रेवत मंगरुळपीर यांचं स्वागत किसनरावजी कटके करतील अशी मी त्यांना विनंती करतो।
हे द्या ना. पूजनीय भंते धमानंदजी यांचं स्वागत आदरणीय शंकरदादा ताळे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय हरिश्चंद्रजी पोपळे साहेब, संस्कार प्रमुख भारतीय बौद्ध महासभा यांचे स्वागत आदरणीय गजाननरावजी इंगोले करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय गोविंदरावजी इंगळे साहेब यांचं स्वागत कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष माननीय विनोद भाऊ भगत करतील अशी मी त्यांना विनंती करतो. ये पोटी फाटा की दो महिलाएं हैं, इनको गाना बोलना था तो इसलिए ये गाना गा रहे हैं और ये बहुत ही अच्छा गाना गा रहे हैं, तो आप भी देख सकते हैं इनका गाना. स्वागत करते भीमरायाचे फुले फेकुनी पाकळ्या बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि भीमं शरणं गच्छामि. जिल्हा कोषाध्यक्ष आदरणीय गोविंदरावजी इंगळे साहेब यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपलं मत व्यक्त करावं. ये अंकल पुणे से आए हैं और इन्होंने डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर बद्दल बहुत कुछ बताया है, तो देखिए आप भी और सुनिए भी अच्छे से, क्योंकि इन्होंने बहुत ही अच्छा प्रवचन दिया है और मुझे तो बहुत ही अच्छा लगा इनका प्रवचन, तो आप भी सुनिए अभी. आपल्या कृतीमध्ये उतरलं पाहिजे. तर मी बाबासाहेबांच्या लेखासंदर्भात आपणास सांगतो. बाबासाहेबांना तथागत भगवान गौतम बुद्धाचा हा जीवन मार्ग आपणास माहीत आहे. त्यांचा इतिहास जर बघितला, मी याच्यासाठी सांगू इच्छितो, त्यांचे वडील कबीरपंथी होते, ते पूर्ण शाकाहारी होते. ज्यांनी आता अध्यक्षही भाषण केलं किंवा आजच्या या परिसंवाद सांगितला, त्यांनी व्यसनाधीनता बाकीच्या काही गोष्टीविषयी ते बोलले. बाबासाहेबांवर काय संस्कार आहेत, तर ते सर्वप्रथम त्यांच्या वडिलांकडून, त्यांच्या आईकडून, कबीरपंथाकडून ते आलेले आहेत. बाबासाहेबांचा पुढचा इतिहास जर तुम्ही बघितला, 1924 ला पुण्याच्या ठिकाणी बारसी म्हणून आहे, तिथे बाबासाहेबांनी एक परिषद दिली आणि तिथे म्हटलं त्यांनी तुमचे उच्चार, आचार, नामांतर, धर्मांतर करा. बंधू आणि भगिनींनो, आपण इथे किती सगळेजण बसलेले आहात, पण बाबासाहेब म्हणतात, कारण मला असं वाटतं की इथे बाबासाहेबांच्या समोर दीक्षा घेणारे कोणी असेल मला माहीत नाही, परंतु बाबासाहेब म्हणतात तुमच्या वडिलांनी, तुमच्या आईने दीक्षा घेतली म्हणून तुम्ही बौद्ध नाही. मी आदरणीय सन्माननीय भंतेंना विनंती करेन, ज्या अशा परिषदा आहेत, या परिषदामध्ये सर्वप्रथम सर्वांना दीक्षा दिली पाहिजे, कारण दीक्षा दिली तरच तो बौद्ध होतो, अन्यथा कोणीही बौद्ध होत नाही असे बाबासाहेब म्हणतात. दीक्षा घेतल्याशिवाय कोणीही बौद्ध होत नाही, म्हणून प्रत्येकानं बौद्ध धर्माची दीक्षा घेतली पाहिजे. आणि मी अभिनंदन करतो इथल्या या धम्म परिषदेच्या नियोजकांचं. भारतामध्ये नव्हे जगामध्ये फार मोठ्या प्रमाणात धम्म परिषद झाल्या पाहिजे. मला अतिशय आनंद होत आहे. याच्या अगोदर मी लंडनमध्ये संघ परिषदेला जाऊन आलो आणि त्या तिथलं मी वातावरण बघितलं आणि आज तुमच्याकडे बघत आहे. इंटरनॅशनल संघामध्ये मी काम करत असताना आणि आपल्या समोर या मंगरुळपीर, वाशिम, अकोला या परिसरामध्ये मोठ्या संख्येनं परिषदा होतात. बंधू आणि भगिनीने फार मोठ्या उत्साहाने एकत्र येतात. परंतु मी आपणास विनंती करू इच्छितो, आपले विहार सुंदर पाहिजे. खूप विहार आहेत, त्या विहाराची स्वच्छता पाहिजे. भंतेगण येतात, त्यांची तिथे राहण्याची चांगली सुविधा झाली पाहिजे. त्या विहारामध्ये सुंदर बाग पाहिजे,
कारण बाबासाहेबाला बाग आवडत होती. स्वच्छता पाहिजे. तुम्ही म्हणणार हे कोण करणार? ठीक आहे, सगळ्यांना जमणार नाही, परंतु सगळेजण महिन्याला 100 रुपये देऊ शकतात. 1000, 10,000 ते 5,000चा कोणीही व्यक्ती त्या विहारामध्ये थांबू शकतो आणि सकाळ संध्याकाळ स्वच्छ त्रिशरणपणशील आलेल्या भिक्षुगणांचं स्वागत, त्यांची व्यवस्था अशा प्रत्येक ठिकाणी विहारामध्ये होतात. कितीतरी विहार आहेत. मध्ये आताच मला ऐकण्यात आलं की नवा फुले रमाबाई यांची तिथे सुंदर असे पुतळे आहेत, त्याची आहेत, त्याची आपण काळजी घेतली पाहिजे. माझा लेख आहे तो 1950चा, त्याच्याविषयी मी बोलणार आहे. बाबासाहेबांनी सांगितलं 1950च्या लेखामध्ये, त्या लेखामध्ये त्यांनी सरळ सांगितलं की तुमच्यासाठी बाबासाहेबांनी धर्मांतर केलेलं आहे, दीक्षा दिलेली आहे. अभी इनका प्रवचन हो गया है. इन्होंने बहुत ही अच्छा प्रवचन दिया और अभी दोपहर के 3 बज गए हैं और मुझे बहुत ही भूख लगी है, तो इसलिए अभी मैं जा रही हूँ. यहाँ पे खिचड़ी मिल रही है तो खिचड़ी खाने के लिए जा रही हूँ. तो देखिए आप यहाँ पे भी कितनी महिलाएं हैं, तो और यहाँ पे बहुत ही धूप है और इतना ठंडा पानी पीने का मन कर रहा है कि बहुत ही. यहाँ पे बहुत दूर दूर से गाँव के लोग आए हैं और ज़्यादा से ज़्यादा महिलाएँ आए हैं और जेंट्स भी आए हैं, बट जेंट्स थोड़ा कम ही है. तो देख सकते हैं आप यहाँ पे कितनी भीड़ है. तो और यहाँ ऐसे खिचड़ी मिल रही है. तो फ्रेंड्स, आपको मेरा आज का वीडियो कैसा लगा ये आप प्लीज़ मुझे कमेंट करके ज़रूर बताइए. और आपको मेरा वीडियो पसंद आता है तो प्लीज़ लाइक, सब्सक्राइब, शेयर करना ना भूलें. थैंक्स फॉर वॉचिंग माई वीडियो. बाय बाय, टेक केयर. मिलते हैं मेरे अगले वीडियो में.